गणपती बाप्पांना दुर्वा इतक्या प्रिय का आहेत असा प्रश्न कधीतरी तुम्हाला पडला असेलच ना. चला तर मग आज मी तुम्हाला या मागची सुंदर गोष्ट सांगते. फार पूर्वी अनलासूर नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याला देवतांकडून वरदान मिळाले होते, त्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला होता. तो ऋषी मुनी आणि माणसांना त्रास देत असे. त्याच्या डोळ्यातून आणि तोंडातून आग निघत असे, त्यामुळे तो सर्व काही भस्मसात करून टाकत असे. त्याला थांबवणे जवळपास अशक्यच झाले होते. तेव्हा सर्वांनी विघ्नहर्त्याला मदतीसाठी हाक मारली. बाप्पा पृथ्वीवर आले आणि अनलासुराशी लढले. पण अनलासुराला हरवणं बाप्पांना कठीण जाऊ लागलं. तेव्हा बाप्पांनी आपला आकार प्रचंड मोठा केला आणि त्या राक्षसाला एका घासात गिळून टाकलं. राक्षस मेला, परंतु तो अग्निमय असल्यामुळे बाप्पांच्या पोटात प्रचंड ज्वाला पेटल्या. बाप्पा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावू लागले. तेव्हा ऋषी मुनींनी उपाय केला. त्यांनी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या आणि काही दुर्वा प्रसाद म्हणून खाऊ घातल्या. दुर्वा थंड असल्यामुळे बाप्पांच्या पोटातील आग शांत झाली. बाप्पा पुन्हा आनंदी झाले. तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा फार प्रिय झाल्या. म्हणूनच प्रत्येक गणेश पूजेत दुर्वांचे खास महत्त्व आहे. गणपती बाप्पा मोरया.